मोखाडा तालुक्यातील खोच गावातील कविता दत्तात्रय घाटाळ यांचे घर 1 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी हानी टळली. या घटनेची दखल घेत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुनील भुसारा यांनी आज घाटाळ कुटुंबाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच शक्य ती मदत केली. नैसर्गिक आपत्तीच्या अशा कठीण प्रसंगी संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे भुसारा यांनी सांगितले. तसेच संबंधित प्रशासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी राहून त्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून आपली बांधिलकी असल्याचेही सुनील भुसारा यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान घाटाळ कुटुंबाला हे संकट पेलण्याचे बळ लाभावे आणि त्यांच्या झालेले आर्थिक नुकसान लवकरात लवकर भरून निघावे अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज, मोखाडा.